गुणस्थानापैकी आपण 8व्या गुणस्थानापर्यंत आलो. आदरकरण 7व्या गुणस्थानामध्ये होतं आणि अपूर्वकरण 8व्या गुणस्थानामध्ये होतं. आदरकरणामध्ये काय सांगितलं होतं? आदरकरण शास्त्र उलटून म्हणायचं. वरच्या समयातील जीवांचे परिणाम खालच्या समयातील जीवांचे सदृश. पहिला सदृश असतात त्यामुळे त्याला आदर प्रवृत्तकरण म्हणतात. तो नियम सांगायचं. आदर प्रवृत्त का म्हणतो तर वरच्या समयावरती जीवांचे परिणाम खालच्याशी प्रवृत्त झाले, खालच्या समयावरतींशी, म्हणून त्याला आदर प्रवृत्त हे नाव दिलं. आणि अपूर्वकरण कशा म्हटलं? पाठीमाग कोण सांगते? प्रत्येक समयामध्ये अपूर्व परिणाम होतात. म्हणजे पूर्वी कोणत्याही समयात प्राप्त झाले त्याचे परिणाम पुढच्या समयात होतात, म्हणून त्याला अपूर्वकरण म्हणतात. आपण आदर करण्याचं सगळं बघितलं होतं. अजून एकच ते सांगायचं राहिलं होतं. तुमच्या नोट्समध्ये असेल बघा, पाणी एक जीव एक काल ते सांगायचं राहिलं होतं. पानांतर 77 आहे. चार गुण करायचे. एक जीव एक काल, एक जीव नाना काल, नाना जीव एक काल आणि नाना जीव नाना काल. एक जीव एक काल, भिन्नता आणि समानता दाखवायची. एक जीव नाना काल, कोणी एक जीव आहे आदरकरणामध्ये, एका समयामध्ये एक जीव आहे, तर त्याचे किती परिणाम होतील ते एकूण आपल्याला आदरकरणामध्ये परिणाम किती सांगितले? किती होतात एकूण? असंख्यात प्रमाण एवढे विशुद्धीचे प्रकार आहेत आदरकरणाच्या. त्या आदरकरणामध्ये होण्यायोग्य परिणाम तेवढे आहेत. मग त्यातला एक जीव एका समयात आहे, पहिल्या समयात किंवा दुसऱ्या समयात म्हणा किंवा तिसऱ्या समयात, कुठल्या पण एका समयात आहे एक जीव, त्याचे किती परिणाम होणार? एकच परिणाम. कुठल्या पण एका विवक्षित समयामध्ये एका जीवाचे आदर प्रवृत्त करण्याच्या कोणत्या पण समयात असू दे एकच परिणाम होणार. म्हणजे त्या एक जीवाचा एक काळ तर परिणाम किती? एक आहे. नाहीतर ह्याच्यासारखं वाटतं. आता एक जीव नाना काल, नाना काळचे पूर्ण अंतर्मुहूर्ताचे जेवढे समय आहेत तेवढ्या समयामध्ये एका जीवाचे किती परिणाम होणार? नाही, एक जीव पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या सगळ्या समयामध्ये आदर प्रवृत्त करण्याचा जेवढा काळ आहे तर प्रत्येक समयात एक परिणाम, तर जेवढे समय असतील तेवढे परिणाम होणार. एका जीवाचे त्या असंख्यात लोकांपैकी नाना काळामध्ये किती परिणाम होणार? अंतर्मुहूर्तावर. अंतर्मुहूर्ताच्या आदर करण्याचा जो अंतर्मुहूर्ताचा काळ आहे त्याची जेवढे समयांची संख्या तेवढेच तिथं परिणाम होणार. एकच समय किती परिणाम, म्हणजे मग अंतर्मुहूर्त काळामध्ये किती परिणाम प्राप्त करेल? तर तेवढे समयात तेवढे परिणाम प्राप्त करणार एक जीव. त्या आदर प्रवृत्त करण्याच्या
त्या असंख्यात लोक परिणामापैकी एका समयात एकच परिणाम असणार. अनेक समयामध्ये एका जीवाचे किती परिणाम होतील पूर्ण आदरप्रवृत्त करण्यामध्ये, तर आदरप्रवृत्त करण्याचा जेवढा काळ आहे म्हणजे अंतर्मुहूर्त एवढा. तर आपण अंतर्मुहूर्ताचा संदर्भ दिले की आता करण्याचा काळ संख्या तावली म्हणजे अंतर्मुहूर्त, हा अंतर्मुहूर्ताचं चिन्ह आहे. तर एवढे परिणाम होणार. जसे उदाहरणार्थ आपले 16 समय मांडले होते, तर किती परिणाम होणार? 16 समय. एका जीवाला 16 समय, 16 परिणाम होणार. आता नाना जीव एक काळ म्हणजे एकच कुठला तरी एक विवक्षित समय घ्या आणि नाना जीव आहेत, तर आदरप्रवृत्त करण्याचे किती परिणाम होणार? तर असंख्य लोक प्रमाण एका वेळेला आदर करण्यात चढतात काय? आदरप्रवृत्त करण्याचे सगळ्या समय सगळे जीव असतात का? आणि सगळे परिणाम करणारे जीव सापडणार का? आता पहिल्या समयात असंख्य लोक प्रमाण परिणाम आहे, तर तेवढे जीव असतात का? दुसऱ्या समयात तेवढे असतात नाही. आणि त्या आदरपूर्ण करण्याचे पण प्रत्येक समय जीव असेल का? नाही. म्हणून ते आदरपूर्ण करण्याचे जेवढे समय तेवढे पण परिणाम असणार नाही. आणि असंख्यात लोक तर नाहीच, तर आदरपूर्ण करण्याचे 108 समयामध्ये जीव सापडले जास्तीत जास्त. मग 108 परिणाम म्हणजे आता आदरकरणाचे असंख्यात समय आहेत. समय पहिला, दुसरा, तिसरा, कोणी जीव पहिल्या समयात असेल, कोणी तिसऱ्यात असेल, कोणी पाचव्यात असेल, असे जीव किंवा लगातार पण असले तरी किती समयात असतील? 108. म्हणून 108 परिणाम होतात. नाना जीवांचे एका काळामध्ये किती होणार? तर 108 समयामध्ये जीव सापडतील. त्यापेक्षा जास्त समय सापडणार. एका वेळेला बघायचं. आता समजा 50 पायऱ्या आहेत, प्रत्येक पायऱ्यावर माणूस असणार नाही. कुठल्या तर पहिल्या पायरीवर असेल, कोण 4थ्या असतील, कोण 10व्या पायरीवर असेल, कोण 15व्या पायरीवर असेल. अशा 50 पायऱ्यापैकी 10 पायरीवर जीव आहे. तर एका समयात किती सापडले तिथं पायरीवर लोक? 10. तसं एका वेळेला नाना काळ आहे म्हणजे अनेक समय आहेत आदरकरणाचे, त्यातल्या 108 समयांमध्ये जीव असतील. आता काय एका वेळेला पहिल्यामध्ये आहे, कोण दुसऱ्यामध्ये आहे, कोण चढून त्याला 5-6 समय होऊन गेले असतील, कोणी 7व्या समयात असेल, कोणी 10व्या समयात असेल. असे किती समय सापडतील? 108. म्हणून नाना जीवांचा एक काळ किती आहे? 108. आणि नाना जीव नाना काळ म्हणजे आदरपूर्वक करण्याचे जे परिणाम आहेत ते नाना काळामध्ये, एका काळामध्ये नाही, वेगवेगळ्या समयामध्ये. तर जीवाचे किती परिणाम होतील नाना जीवांचे? तर जेवढे भूतकाळामध्ये आनंद काळ गेला, कुणी ना कुणी कुठला ना कुठला तर आदरपूर्वक करण्याचा परिणाम प्राप्तच केला असेल ना. म्हणून जेवढे आदरपूर्वक करण्याचे अपुनरुक्त परिणाम जे आपले 912 आपण काढले होते, 3072 पैकी, तर 3072 सगळे आदरकरणाचे अपुनरुक्त परिणाम नाही. तर जेवढे अपुनरुक्त परिणामाची संख्या असेल, ती पण असंख्यात लोकच आहे, तेवढे परिणाम सगळे सापडतील नाना काळामध्ये नाना जीवांचे. म्हणून तिथं किती आहे? असंख्यात लोक. आपण तुम्हाला सांगायचं राहिलं तर भैया त्या शाळेत म्हणून सांगायचं विसरलं, तर हुशार मॅनर सांगायचं म्हणून ठेवलं. काय झालं? नाना जीवांचा नाना काळ, त्याच्यात किती परिणाम असतील? असंख्यात लोक. आदरपूर्वक करण्याचे हे सगळं आदरपूर्वक करण्याचे मध्ये परिणामांची संख्या आहे. हा, परिणामांची संख्या सांगितली किंवा समय त्याला शब्द दिला त्याने, त्याचा अर्थ तोच घ्यायचा. नाना जीवांचा एक काळ किती असणार? 1 समय असणार. एका जीवाचा नाना काळ किती असणार? अंतर्मुहूर्त. नाना जीवांचा एक काळ किती असेल? तर 108. 108 समयामध्ये जीव सापडतील. आणि नाना जीवांचा नाना काळ किती असेल? तर प्रत्येक एक परिणाम वेगवेगळ्या काळामध्ये घ्या, तर किती होईल? असंख्यात काळ म्हटलं तरी चालते किंवा तेवढे परिणाम म्हटलं तरी चालते, कारण तेवढे परिणाम प्राप्त करायला काळ तेवढाच लागला. असं काळाचा शब्द वापरलाय त्याने तिथं.
बाकीचं आपलं झालेलं आहे सगळं. अपूर्व करणाचं पण गणित संपलेलं आहे आणि अपूर्व करणामध्ये 4 आवश्यक कार्य होतात म्हणून सांगितलं होतं. कोणते कोणते 4 आवश्यक कार्य आहेत ते? हात करायचं. हां, तुम्ही सांगा उजव्या हाताने. थांबा. हां. हां. तुम्ही सांगा कोण पुढे सांगते? पुढचे नवीन लोक नव्हता तुम्ही. कोण होता? सांगा ते तुला. अनुभव काढलेला 4 अवश्य सांगितलं. गुणश्रेणी निर्जरा म्हणजे काय सांगितलं मी? सत्तेमध्ये स्थित असलेल्या धर्मांना असंख्याक प्रत्येक सामान्य पहिला अर्थ सांगायचा की प्रत्येक समयामध्ये असंख्याक पट कर्मांची निर्जरा होणे त्याला असंख्याक गुणी निर्जरा म्हणतात. मग ती निर्जरा होण्यासाठी मग काय प्रोसिजर केली तर सत्तेमध्ये असणाऱ्या परमाणूंना आकर्षण करून त्या अंतर्मुक्त प्रमाण लंबाईमध्ये असंख्याक गुणित रूपाने द्रव्य दिलं. त्यामुळे ते असंख्याक पट उदयाला येतं ओळी. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं होतं? गुणसंक्रमण. गुणसंक्रमण म्हणजे काय? अर्पिता सांगते का? आणि कोण सांगते? पाटील इकडं तुमचं नाव काय बोलायचं? हां हां. संक्रमणचा अर्थ काय? विवक्षित प्रकृती दुसऱ्या अन्य सजातीय प्रकृती रूपाने होणे त्याला संक्रमण म्हणायचं. आणि तर गुणित रूपाने होत आहे. पहिल्या समयात जेवढे संक्रमित झाले असतील त्यापेक्षा दुसऱ्या समयामध्ये असंख्याक पट, तर तिसऱ्या समयामध्ये असंख्याक. म्हणजे तिथं काय सांगायचं? प्रत्येक समयामध्ये असंख्याक पटीनं विवक्षित प्रकृतीचे परमाणू अन्य सजातीय प्रकृती रूप होतात, प्रकृती रूपाने परिणमतात. त्याला काय म्हणायचं? गुणसंक्रमण. मग कुणाचं होते गुणसंक्रमण? तर बंधरहित अप्रशस्त प्रकृतींचे गुणसंक्रमण होते. हा नियम सांगायचा. गुणसंक्रमणचा अर्थ काय की प्रत्येक समयाला एका विवक्षित प्रकृतीचे परमाणू अन्य सजातीय प्रकृती रूपाने असंख्याक गुणित रूपाने संक्रमित होतात, परिणमित होतात. आणि मग तिथं गुणसंक्रमणासाठी नियम काय सांगितला तर बंधरहित अप्रशस्त प्रकृतींचं गुणसंक्रमण होतं. म्हणजे पुण्य प्रकृतीचं गुणसंक्रमण होणार नाही आणि त्यांचा बंध झाला त्यांचं गुणसंक्रमण होणार नाही. हे नियम सांगितलं. आणि गुणश्रेणी निर्जरा मात्र सगळ्याचे होते, पुण्याचे पण पापाचे पण सगळ्या प्रकृतींचे, फक्त आयु सोडून आयु कर्म सोडून 7 कर्मांची गुणश्रेणी निर्जरा होते. गुणसंक्रमण फक्त बंधरहित अप्रशस्त प्रकृतींचं होतं. आणि स्थितिकांडघात पण आयु सोडून 7 कर्मांचा स्थितिकांडघात होतो. स्थितिकांडघात होतो म्हणजे काय? तुम्ही सांगा काय? पूर्ववत सत्तारूप कर्माची निर्जरा स्थितिकांडघात माहिती किती वेळा ऐकले? स्थितिकांडघात हा सत्तेमधली स्थिती कमी सामान्य त्याचा अर्थ झाला. तिची सत्तेमध्ये जेवढी बांधलेली पूर्वी स्थिती आहे ती वरून म्हणजे अग्रस्थिती त्याची वरची स्थिती ती कांडक रूपाने त्याचा नाश होतो. कांडक रूपाने नाश होतो म्हणजे प्रत्येक समयामध्ये थोडं थोडं नाश होऊन एक अंतर्मुक्त काळामध्ये त्या पूर्ण स्थितीचा काय होतो? घात होतो. त्याला त्याची स्थिती कांडक घात. समाधी संयम माताची 23 माताची अनुभव कांडक घात म्हणजे काय सांगा? अभ्यास करायचा. तुम्ही पण उत्तर द्या काय म्हणतात ते. अनुभव कांडक घात कशा म्हणायचं? नुसतं ऐकायचं नाही, अभ्यास करायचा. अनुभव कांडक घात होतो म्हणजे काय होत आहे? सुलचे कोण सांगते इकडे? सर तुम्ही सांगा. अनुभव कांडक घात होतो म्हणजे काय होत आहे? अनुभाग पूर्व सत्तेमध्ये असणारा अनुभाग जो आहे तो कमी होतो. मग कसा कमी होतो तो? कांडक जे सगळ्या विषयकामध्ये असणारे जे उत्कृष्ट जास्त शक्तिवाले स्पर्धक आहेत ते कमी शक्तिवाल्या स्पर्धक रूपाने परिणमित होतात आणि ती पूर्ण शक्तीच नष्ट होते. ते सत्तेमध्ये काहीच राहत नाही.
अपकर्षण आणि कांडखा त्याच्यामध्ये फरक आहे. अपकर्षणामध्ये काय होतंय, थोडे थोडे परमाणू ते आकर्षित होतात, म्हणजे ते आनंदरूपाने परिणाम करतात. आणि पूर्णच्या पूर्ण जे स्पर्धक रूप दाखवायचे तुम्हाला सगळ्या निषेधामधले, ते पूर्णच्या पूर्ण स्पर्धक त्याच्या खालच्या स्पर्धक रूपाने परिणाम होतात. आणि तो पूर्ण स्पर्धकच नष्ट होतात, जसं स्थिती पूर्ण नष्ट होते तसे हे अनुभव सुद्धा पूर्ण नष्ट होतो. मूळ काय सांगायचं, स्थिती कांडकात अनुभव कांडकातामध्ये सत्तेमधली स्थिती कमी होणे स्थिती कांडकात, आणि सत्तेमधला अनुभव कमी होणे त्याला म्हणजे अनुभव कांडकात. मग तो कसा होतो, तर सत्तेमधली बरीचशी स्थिती जी आहे ती कांडक रूपाने घेऊन प्रत्येक समयाला थोडं थोडं आकर्षण करून शेवटच्या समयामध्ये सगळ्या स्थिती नष्ट होते. तर तेवढी स्थितीचा काय होतो, घात होतो कांडक रूपाने. त्यासाठी खाली आणि कांडक एक अंतर्मुहूर्ताच्या द्वारे ज्याचा घात जो स्थिती नष्ट होते त्याला म्हणजे स्थिती कांडक घात. आणि हे अनुभव कांडक सुद्धा एक अंतर्मुहूर्ताच्या द्वारे सगळे जे स्पर्धक आहेत त्याचा काय होतो, घात होतो. हा, आता ते नोट्स मध्ये ना पुन्हा पुन्हा वाचायचं व्याख्या त्यांनी दिलेली आहे, ते तुम्ही वाचायचं आणि उद्या एकदा विचारणार सगळ्यांना, कोणाला पण विचार तरी आलं पाहिजे उत्तर. आता पुढे 55 नंबरची गाथा काढा. 8व्या गुणस्थानाचं नाव अपरोकरण आहे, त्याच्यामध्ये अजून काय कार्य होते ते सांगता येतं. निद्दा पहिले नट्टे सदिया उपसमन्ति उपसमया उखवयं दुःखे खवया नियमेन खवन्ति मोहं तु निद्रा पहिले नट्टे सदिया उपसमन्ति उपसमया खवयं दुःखे खवया नियमेन खवन्ति मोहं तु. 8वा गुणस्थान अपरोकरण नाव आहे. त्याचा काळ किती सांगितला होता, अपरोकरणाचा अंतर्मुहूर्त. आता करणापेक्षा संख्या किंवा भागीच्या त्याच्या संख्यापट कमी असा अंतर्मुहूर्त. तर त्या अपरोकरणाचे 7 भाग करायचे. एवढा अपरोकरण गुणस्थानाचा काळ आहे समजा, तर समान 7 भाग करायचे त्याचे. एक सप्तक समय आहे, एक मान झाला कल्पना करून, तर त्याच्या पण 10 समयाचे 7 भाग केले. तर त्यातला एक पहिला भाग संपेपर्यंत जीवाला मरण येत नाही. पहिल्या भागामध्ये जीवाचं मरण होत नाही, म्हणजे हा जीव अपरोकरणावर चढा लागलेला आहे. तर एवढा काळ पहिला 10 समय संपेल. 10 समय नाहीये, एक उदाहरण दिले तुम्हाला. फक्त अपरोकरणाचा 7वा भाग म्हणायचा, म्हणजे प्रथम भागामध्ये अपरोकरणाच्या पहिल्या भागामध्ये मरण येत नाही असा नियम आहे. हा नियम समजायचा. आणि मग हा पहिला भाग इथं ज्यावेळेला हे होणार संपणार, म्हणजे शेवटचा समय काय पहिल्या भागाचा, तर तिथं निद्रा आणि प्रचला या प्रकृतीची काय होतंय, बंध विक्षुप्ती. निद्रा प्रचला ही प्रकृती कोणत्या कर्माची आहे, दर्शनावर. तुमचं कर्म काय करायला, दर्शनावर कर्माचं प्रकृती आहे. तर त्या निद्रा प्रचलाचा इथपर्यंत बंध होत होता 6व्या सगळ्या गुणस्थानामध्ये. आणि आता इथं 8व्या गुणस्थानात गेला, पहिला भाग संपल्यावर तिथं काय झालं, तिथं निद्रा प्रचलेची बंध विक्षुप्ती झाली. आणि मग इथं हा दुसरा, तिसरा, चौथ्या, 5व्या, 6व्या भागामध्ये कशाची विक्षुप्ती नाही. आणि 6वा भाग संपल्यावर तिथं 30 प्रकृतींची बंध विक्षुप्ती होते, म्हणजे त्यांच्या बंधाचा अभाव होतोय, बंध होणार नाही पुढे, त्याच्या बंध होणार नाही, त्याला म्हणायचं बंध विक्षुप्ती. तर इथपर्यंत नामकर्माच्या 30 प्रकृतीचा बंध होत होता. कोणत्या देवगतीने युक्त,
देवगतीचाच बंद करतात. सम्यक दृष्टी निमान देवगतीचाच बंद करतो. मनुष्य असू दे तिऱ्यांचे असू दे. सम्यक दर्शन झाल्यानंतर अन्य कुठल्याही गतीचा बंद होत नाही, फक्त देवगतीचाच. म्हणून सम्यक्त्वंच सूत्र आहे सकाळ सूत्रामध्ये. कुठल्या अध्यायातलं आहे? 6व्या अध्यायामधलं सूत्र आहे. कुठल्या याचं कोण बंदाचं कारण कसं? सम्यक्त्व असताना देवाचाच बंद होतो, मग दुसऱ्या कोणत्या आईचा बंद होत नाही. मग तिथं त्या देवगतीचा बंद, देवाचा तर बंद होत नाही 8व्यामध्ये, आईचा बंद होत नाही, परंतु देवगती नामकर्माच्या आहेत ना, देवगती, देवगत्यांपूर्वी वैक्रिक शरीर, वैक्रिक अंगोपा, पंचेंद्रिय जाती, ह्या सगळ्या प्रकृती नामकर्माच्या त्या देवगती बरोबर उदयाला येणाऱ्या अशा ज्या प्रकृती असतात, समचतुर्थ संस्थान सवनंतर असत नाही देवगतीमध्ये. बाकीचे जे सुभग, सुस्वर, कीर्ती वगैरे अशा 30 प्रकृती आहेत. तीर्थंकर आहार पण आहे त्याच्यामध्ये. तर त्या 30 प्रकृतींची बंधविच्छुती ह्या 6व्या भागामध्ये. 6वा भाग संपल्यावर ते 7व्या भागामध्ये बंधणार नाही, तोपर्यंत बंद होणार. हे सगळं इथं काही विषय दिलेले नाहीये, फक्त एवढं लक्षात ठेवा. आणि इथं शेवटच्या समयामध्ये 4 प्रकृतींचा बंद होतो. 8व्या गुणस्थानाच्या शेवटी हास्य, रती, बैजिगुप्सा. हास्य, रती आणि बैजिगुप्सा हे सर कर्मकांडमध्ये येते. इथं फक्त एवढे तरीच दिले की सदी आऊ निद्दा पहिले घडते. सदी आऊ म्हणजे आयु विद्यमान असताना अजून तो मरण पावला नाही, तर तिथं कशाची विच्छुती होते? निद्रा आणि प्रचला हे बंधतून नष्ट होतात. आणि समया समंती, उपशम जो जीव आहे तो काय करतो? नियमान मोहाचा उपशम करतात. आणि खवयम के खवयम जे क्षपक आहेत, जे क्षपक श्रेणीवर आरोप झालेले आहेत, ते नियमानं काय करतात? क्षय करतात. हिथं सांगितलं परवा अजून कुठल्याही प्रकृतीचा उपशम किंवा क्षय होत नाही 8व्या गुणस्थानात. 9व्या गुणस्थानातच ते प्रत्यक्ष कार्य होतं, उपशम होण्याचं आणि क्षय होण्याचं. परंतु तरी सुद्धा 8व्या गुणस्थानामध्ये काय म्हटलं त्याला? उपशमक आणि शपक ही संज्ञा आहे. का दिली? त्याची तयारी करतो, प्रयत्न चालू आहे. जसं उदाहरण तुम्हाला दिलं होतं की गावाला जायचं असेल, आपण तयारी करत असेल तर काय म्हणतो? तिथं अजून जात नाही, परंतु आम्ही चाललो, आम्ही शिकर्जीला चाललो, आम्ही मुंबईला चाललो असं म्हणतो. तर भूतपूर्व म्हणजे भावी निगमनाचा काय केला होता? संकल्प केला. त्यामुळे भावी निगमनानं जात नसताना सुद्धा चाललो असं म्हणतो. तसं अजून हा उपशम केला नाही, क्षय पण केला नाही, परंतु त्याची तयारी चालू आहे. तसे परिणाम त्या रूपानं प्रयत्नशील आहे, त्यामुळे त्याला उपशमक आणि शपक असं म्हणतात. जे तेवढं सांगितलं त्यांनी, उपशमक आहे ते मोहाचा उपशम करतात आणि क्षपक आहे ते मोहाचा क्षय करतात. तर शपक अर्थच काय आहे? जो क्षपक श्रेणीवर आरोप झाले क्षय करत आहे, आणि उपशमक कोणा म्हणायचं? जो उपशम करत आहे. म्हणजे 2 श्रेणी आहेत ते दाखवून दिले त्यांनी. एक उपशम श्रेणी आहे आणि शपक श्रेणी आहे. 8व्या गुणस्थानावरती जीवांचे दोन्ही पण, परंतु दोन्ही जीव वेगवेगळे. उपशम करणारे जीव वेगळे, त्यांची विशुद्धी वेगळी, आणि क्षय करणाऱ्या जीवांची विशुद्धी वेगळी असते. उपशमक वाले कमी विशुद्ध वाले आणि शपक श्रेणी वाले जास्त विशुद्धी परिणामांचे त्यांच्या. इथे लक्षात काय ठेवायचं? फक्त अपूर्वकरणाच्या पहिल्या भागामध्ये मरण होत नाही, येत नाही. मग पुढे कुठे करू शकतो जीव? दुसऱ्या भागात, तिसऱ्या भागात किंवा पुढे 9व्या, 10व्या, 11व्या गुणस्थानात उपशम श्रेणीवर, शपक श्रेणीवर मरण नाही. शपक श्रेणीवर काय? तर मोक्षाला जाणारा निर्माण, परंतु उपशम श्रेणीवर चढणारा मोक्षाला जाणार नाही. तो 11व्या गुणस्थानात परत येणार आहे खाली, त्यामुळे त्याला मरण येऊ शकते. 11व्या गुणस्थानात सुद्धा मरण येऊ शकतं. हास्य, रती, भयजुगुप्सा. हास्य, रती आणि भयजुगुप्सा. आणि 20 प्रकृती देवगती संबंधी असं म्हणणार असतं. आता ते सगळं तुम्हाला पाठ करायचं होणार नाही. देवगती संबंधी 30 प्रकृती आहेत.
आता पुढं 56 नंबर घ्या. आता हे अपरोकरणाचं एवढंच कार्य संपलं. पुढं अनिवृत्तीकरण गुणस्थानाचं स्वरूप 2 गाथेच्याद्वारे सांगितलं. गमनागमन आधी तर सगळ्या पुढच्या गुणस्थानावर हेच लावायचं की एकदा तो वर चढला तर त्याच्या वरच्या एकच गुणस्थानात जाणार, खाली उतरला तर त्याच्या खालच्या एकच गुणस्थानात येईल. आणि तिथं आगमन जे आहे ते दोन्हीकडून होणार. 7व्यातून नीट 8व्यातून तो 9व्यात जाईल किंवा 8व्यातून 7व्यात जाईल. आणि येणार सुद्धा कुठून? वर चढत असेल तर 7व्यातून 8व्यात येणार आणि उतरणार असेल तर 9व्यातून 8व्यात येणार. दोन्हीकडे ते दोन गुणस्थान लावायचे. येणार सुद्धा 7व्यातून आणि 9व्यातून आणि जाणार सुद्धा 7व्यात किंवा 9व्यात. आगमन पण 7व्यातून आणि 9व्यातून आणि 8व्या गुणस्थानात आणि गमन सुद्धा कुठं होणार? 7व्यात किंवा 9व्या गुणस्थानामध्ये. परंतु मरण जर आलं तर कुठं सांगितलं? 4थ्या गुणस्थानात. मरण आलं तर कुठं जातो? डायरेक्ट. कारण मेल्यानंतर विग्रहगतीमध्येच गेला जीव. मग विग्रहगतीमध्ये त्याचं 4थं गुणस्थान चालू झालं. इथला मनुष्याचा शेवटचा क्षण तो 8वा 9वा 10वा कुठलं पण गुणस्थान असू शकेल. परंतु विग्रहगतीचा पहिला समय तो काय असणार? नियमानं 4थं गुणस्थान. कारण विग्रहगतीमध्ये 3च गुणस्थान असतात, पहिलं, दुसरं आणि 4थं. म्हणून ज्याला जो दुसऱ्या गतीत जातो ना त्याला 3 गुणस्थानापैकी कुठलं तर एक गुणस्थान घेऊन जातो. कोणतं सांगितलं? विग्रहगतीमध्ये 1, 2 आणि 4 पहिलं, दुसरं आणि 4थं गुणस्थान असू शकतं. ह्या 3 गुणस्थानासोबत कोणते असणार नाही. 1, 2 आणि 4. मग परंतु मरताना मात्र शेवटच्या समयात कुठलं पण गुणस्थान असू शकते, फक्त ह्या 8व्या गुणस्थानाचा पहिला भाग सोडून. इथं मरण येत नाही. बाकी 6व्यामध्ये, 7व्यामध्ये, 8व्याच्या दुसऱ्या भागामध्ये, दुसऱ्यापासून पुढे कुठे 9व्यामध्ये, 10व्यामध्ये आणि 11व्यामध्ये उपशम श्रेणीवर मरण येऊ शकते. आणि तिथून मग मेला की तो एकदम डायरेक्ट कुठे येणार? 4थ्या गुणस्थानात येणार. तिथं मग क्रमाने येणार नाही. 8व्यातून मग 7व्यात येईल, 7व्यातून 6व्यात येईल, असं क्रमाने येणार नाही. आयुष्य असताना मात्र जर उतरला तर क्रमानेच उतरणार. 8व्यातून 7व्यातच येणार नाही, 7व्यातून 6व्यातच येणार. आणि मग 6व्यातून एकदम डायरेक्ट कुठं पण जाऊ शकतो. 5व्या, 4थ्या, 3ऱ्या, पहिल्यात वगैरे कुठं पण जाऊ शकतो. 11व्यात मरण आलं तरी 4थ्यात जाणार. देवगतीचं 4थं गुणस्थान होणार. देवगतीमध्ये जाणार नाही. कुठेही श्रेणीवर मरण आलं किंवा कुठल्याही 6व्या 7व्या गुणस्थानात मरण आलं तर तो नियमानं देवगतीलाच जातो. 11व्याला मरण पावलं तर सर्वात श्रेणीमध्ये जाणार ना, आनंद. आता त्याच्यामध्ये पण 2 आचार्यांचे 2 मत आहेत तिथं. कोणी दुसऱ्या स्वर्गापासून पण घडवलं. पण तसं लेशाला बघितलं तर तो वर शुक्ल लेशामध्ये जाणार. तर शुक्ल लेशा असतो. पुढे आता अनिवृत्तीकरण गुणस्थानाचं स्वरूप सांगते. 56 नंबरची गाथा आहे. एकमी काल समये संथानादि निजः निवर्तन्ति न निवर्तन्ति तहंचिय परिणामे हि विमोचेयुः. अनिवृत्तीकरणाच्या एका काळाच्या समयामध्ये म्हणजे एका समयामध्ये संस्थानाधिकाच्या द्वारे जसं तो निवृत्त होतो म्हणजे भेद होतो, तसा परिणामी परिणामांच्या द्वारे विभो न निवर्तन्ति परस्परामध्ये भेद होत नाही.
म्हणजे काय सांगतात तिथं अनिवृत्तीकरण. जसं अपूर्वकरण म्हणजे अपूर्व, प्रत्येक समयाला अपूर्व परिणाम होतात. तसं इथं अनिवृत्तीचं आता म्हणजे काय, वरच्या खालच्या अशी प्रवृत्त होतात. अपूर्वकरणामध्ये प्रत्येक समयात अपूर्व परिणाम होतात वेगवेगळे. आता अनिवृत्तीकरणाचा अर्थ काय, अ म्हणजे नाही, निवृत्ती म्हणजे भेद. म्हणजे नाही, कारण म्हणजे परिणाम. तर परिणामामध्ये परस्पर एका समयाचे जीव आहेत त्यांच्या परिणामामध्ये भेद असत नाही. म्हणजे सगळ्या जीवांचे परिणाम समान असतात. एका समयावरती सगळ्या जीवांचे परिणाम म्हणजे विशुद्ध परिणाम समान असतात. त्याच्यामध्ये आता अपूर्वकरणापर्यंत शेवटच्या समयामध्ये कसं होतं की नाना जीव आहेत तर त्यांचे परिणाम समान पण असू शकत होते आणि वेगवेगळे पण असू शकत होते एका समयातल्या जीवांचे परिणाम. आता इथे एका समयामध्ये असणाऱ्या सगळ्या जीवांचे परिणाम काय होतात, म्हणजे निवृत्त होत नाहीत, म्हणजे भेद होत नाही, म्हणजे सगळ्यांचे परिणाम समान असतात. संस्थानाधिकाच्याद्वारे भेद असू शकेल. म्हणजे प्रत्येक आता 10 जीव आहेत अनिवृत्तीकरणामध्ये, प्रत्येकाचा आकार वेगळा असेल. कोण समचतुरस्र संस्थानवाला असेल, कोण हुंड संस्थानवाला असेल, कोण नगरपरी मंडळ संस्थानवाला असेल. 6 संस्थान आहेत किंवा अनेक प्रकारचे संस्थान आहेत. त्यांच्या वयामध्ये अंतर असू शकेल. कोण 8 वर्षाचा बालक आहे आणि कोण 80 वर्षाचा म्हातारा आहे. दोन्ही असू शकते अनिवृत्तीकरणाच्या पहिल्या समयात. कारण दोघं पण श्रेणी चढू शकतात ना. 8 वर्षाचा झालेला बालक तो अंतर्मुहूर्तानंतर संयम धारण करून तो लगेच केवळ ज्ञान प्राप्त करू शकतो अंतर्मुहूर्तामध्ये शकुश्रेणी चढून सुद्धा. तर तो सुद्धा असू शकेल अनिवृत्तीकरणाच्या पहिल्या समयात. किंवा कोणी एकदम वृद्ध आहे तो पण असू शकेल. म्हणजे वय वेगवेगळे असलं तरी त्यांचे परिणाम मात्र कसे असतात, दोघांचे विशुद्धी समान असतात, विशुद्धी परिणाम. किंवा अवगाहना वेगवेगळे असू शकेल. कोण 3.5 वर्ष 3.5 हातवाला आहे, कोण 525 धनुष्यवाला आहे. समजा भरत क्षेत्रामध्ये शेवटच्या काळामध्ये कोणी 3.5 हातवाला असू शकतो ना, मोक्षाला जाणारा जीव. सगळ्यात लहान उंची सांगितली मोक्षाला जाणाऱ्या जीवांपैकी 3.5 हात. आणि सगळ्यात उत्कृष्ट उंची किती आहे, 525 धनुष्य. तर त्यांची अवगाहना जी आहे ती कमी जास्त असू शकते. उपयोग सुद्धा वेगवेगळा असू शकेल, परंतु परिणामांची विशुद्धीची जी लेवल आहे ती मात्र कशी असतात, सगळ्यांची समान असतात. आणि ह्याच अनिवृत्तीकरणामध्ये नाही, कुठल्या पण अनिवृत्तीकरणामध्ये सम्यक्त्व असते, देशयमतमध्ये काय होत नाही. शाहीर सम्यक्त्वासाठी आनंदामृतीच्या विसर्जनेसाठी ज्या वेळेला 6 वेळा होताना सांगितलं त्या सगळ्यामध्ये हे त्याचं लक्षण आहे. अनिवृत्तीकरण परिणामामध्ये जीव आले की त्या सगळ्या जीवांचे परिणाम एका समयावरती जीवांचे परिणाम समानच असतात. आता पुढच्या याच्यामध्ये सांगितलं मी तुम्हाला दाखवलं नाही, पुढच्या कार्यामध्ये सांगितलं. उपयोगमध्ये मतिश्रुती अवधी मन परे सगळे घ्यायचे. मतिश्रुती अवधी मन परे सगळे घ्यायचे. हा सगळे येणार. 4 घ्यायचे. उपयोग परंतु इथं अवधिज्ञान मनोप्रज्ञान लावणार नाही, उपयोग असणार नाही. उपयोग शुद्ध ज्ञान उपयोगच असणार. लब्धी रूपाने सगळे आहे. लब्धी रूपाने अवधिज्ञान आहे, मनोपरिज्ञान आहे, मतिज्ञान आहे, सगळं आहे. परंतु उपयोग रूपाने शुद्ध ज्ञान असेल. ज्ञान उपयोग फक्त वेगळं पर्टिक्युलर असंच घ्यावं लागेल. नाही, ज्ञानोपयोग जरी शुद्ध ज्ञान असला तरी कुणाचा उपयोग वेगवेगळा असेल ना. कोणी त्या कुठल्या ह्याचा विचार करतोय, कोणी दुसरा विचार करतोय. असं आपण आता ध्यान करत असताना सगळ्यांचाच एकच विचार असणार का, वेगवेगळे विचार असतात ना. तसं तिथं पण श्रेणीवर ध्यान करताना प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात, परंतु त्यांची जी विशुद्धीची लेवल आहे ती समान असतात. उपयोग सुद्धा वेगळा असू शकतो. वेगळा म्हणजे श्रुतज्ञान असतं तर ते श्रुतज्ञानाचे अनेक भेद आहेत ना, असंख्यात प्रमाण भेद आहेत त्याचे पण. तर त्यातला कुठला पण असू शकेल कोणाचा. 4 नाही घेता मती श्रुती अवधी मन हे 4 भेद आहेत तिने, परंतु उपयोग रूपाने श्रुतज्ञान असतं.
उपयोग ज्ञानाचा अवधिज्ञानाचा आणि मनपरिज्ञानाचा अवधिज्ञान मध्ये परिज्ञानचा तर उपयोग खालच्या साबेस पुस्तकातच असणार आहे. रूपी पदार्थांना जाणते रूपी पदार्थाला जाणतात आणि ते लावणार नाहीत ना, आपल्या आत्म्यामध्ये लीन आहे आपल्या आत्मस्वरूपामध्ये, तर अवधिज्ञान मनपरिज्ञान कशाला लागतं? पुढचे कॅटेगरी तिथं ते तुम्हाला हे दाखवतील अजून परिणामाची विशुद्धी कशी आहे ते. फक्त इथं अनुभूतीकरणाचं काय सांगितलं त्यांनी की आकार, वर्ण, वय, अवगाना, ज्ञानोपयोग हे वेगवेगळं असू शकतं त्या जीवांचा, एका समयामध्ये असणाऱ्या जीवांचा, परंतु परिणामाच्या विशुद्धीची मात्र लेवल समान असते सगळ्यांची, म्हणजे समान विशुद्धी असते. इथं अंतःकरणामध्ये कशी एका समयात असंख्याक लोक प्रमाण विशुद्धी सांगितली, जे कुणाची कुठली अशी वेगवेगळी असू शकते. अपूर्वकरणामध्ये सुद्धा वेगवेगळी विशुद्धी असू शकते, परंतु अनिवृत्तीकरणामध्ये मात्र समान विशुद्धी असते. आता एक गाथा वाचन मग ते सांगते बघ तुम्हाला. 57 नंबरचे गाथा आहे. होंती आणि यट्टी नोते पडी समय जेसी मेक परिणामा विमलयर छान हुतव सिहाई विद्दड्ड कम्मवणा होंती आणि यट्टी नोते पडी समयं जेसी मेक परिणामा विमलयर छान हुतव सिहाई विद्दड्ड कम्मवणा. होंती आणि यट्टी नोते ते अनिवृत्तीकरणवाले जीव होतात. कसं की पडी समयम प्रत्येक समयामध्ये एक परिणाम, त्यांचा कसा आहे एक परिणाम आहे. म्हणजे आपण अंतःकरणामध्ये बघितलं की एका समयात असंख्याक लोक प्रमाण, म्हणजे आपण उदाहरणामध्ये 162 166 वगैरे मानलं, तसेच अपूर्वकरणामध्ये एका समयामध्ये किती परिणाम आहेत 456 472 488 हे मानलेलं. वास्तविक गणितामध्ये काय म्हणायचं असंख्याक लोक, परंतु इथं अनिवृत्तीकरणाचा पहिला समय परिणाम किती होणार एकच परिणाम होणार, सगळ्यांचे समान, विशुद्धीचे भेदच नाहीये तिथं. त्यामुळे एका समयात सगळ्या जीवांचा परिणाम 10 जीव असू दे किंवा 100 असू दे, त्या सगळ्यांचा परिणाम कसा असणार समानच असणार, एकच प्रकारचा असणार. दुसऱ्या समयात पण एकच प्रकार, परंतु ह्याच्यापेक्षा अनंतपट विशुद्ध, म्हणजे दुसरा घ्या तिथून परिणाम एकच, परंतु पहिल्या समयात जो परिणाम असेल त्याच्यापेक्षा दुसऱ्या समयात अनंतपट विशुद्धी असणार. तिसऱ्या समयात पण परिणाम एकच, परंतु तो ह्याच्यापेक्षा अनंतपट विशुद्धीवाला असा तिसरा घ्यायचा परिणाम. चौथ्या समयामध्ये हे समय आहेत हे, तिथं पण एकच परिणाम, परंतु ह्याच्यापेक्षा विशुद्ध, म्हणजे ह्याच्यापेक्षा अनंतपट विशुद्धीवाला. दुसऱ्या समयात जे असतील त्या सगळ्यांची विशुद्धी समान असणार, परंतु पहिल्या वेळेपेक्षा किती असणार अनंतपट विशुद्ध असणार. तिसऱ्या समयात असणारे सगळे जीव 10 असू देत 15 असू देत किती असू देत, जास्तीत जास्त 108 असू शकतात, कारण एका वेळेला 108 जीव सपक्षाने चढू शकतात. तर त्या सगळ्यांचा परिणाम काय आहे, ह्या तिसऱ्या समयातला परिणाम सगळ्यांचा समान, परंतु पहिल्या दुसऱ्या समय व्यवहारापेक्षा अनंतपट विशुद्ध असणार. म्हणजे समान समयवर्ती जीवांचे परिणाम समानच. आता आपण अंतःकरणाचा नियम काय बघितलं होता, एका समयावरती जीवांचे परिणाम समान पण असतील असमान, भिन्न समयावरती जीवांचे परिणाम समान पण असतील भिन्न पण असमान पण असतील. अपूर्वकरणामध्ये काय पाहिलं की समान समयावरती जीवांचे परिणाम समान आणि असमान, आणि भिन्न समयावरती जीवांचे परिणाम असमानच असतात, कारण तिथे सदृष्ट असत नाही. अपूर्वकरणामध्ये 2 समयामध्ये सदृष्ट असत नाही, असमानच असतात. आणि अनिवृत्तीकरणामध्ये एका समयामध्ये असणाऱ्या जीवांचे परिणाम समानच, आणि भिन्न समयामध्ये असणाऱ्या जीवांचे परिणाम असमानच, कोणत्या अपेक्षेने समान असणार, आणि एका समयामध्ये असणाऱ्या जीवांचे परिणाम असमान
ना. म्हणून तिथं चार्ट तुमच्या नोट्स मध्ये दिलाय का बघा, तिथे समान असमान असं ना. पान नंबर काय 90 पानावर दिलाय बघा. कुठला पूर्ण कुठं भिन्न असतो, कुठं अभिन्न असतो, समान असतो, कुठं असमान असतो. आता मी मधनं विचारते, त्या मधनं उत्तर द्यायचे सगळ्या. अपूर्व करणामध्ये एका समयवर्ती जीवांचे परिणाम समान असतात की असमान असतात? समान पण असू शकतात का नाही? बरोबर आहे का? बरोबर आहे. हा, आदर करणामध्ये भिन्न समयवर्ती जीवांचे परिणाम समान असतात की असमान असतात? असमान असतात. अपूर्व करणामध्ये काकी शोभा काकी बघू नका. अपूर्व करणामध्ये भिन्न समयवर्ती जीवांचे परिणाम समान असतात की असमान? असमानच असमानच असतात. तर कोणत्यापेक्षा समानता असत नाही. आता अनेकवृत्तीकरणामध्ये एका समयवर्ती जीवांचे समान समयवर्ती जीवांचे परिणाम समान असतात की असमान असतात? समानच असतात. चला आणि भिन्न समयवर्ती जीवांचे परिणाम ते असमानच असतात ना, भिन्नच असतात. हे असे नियम लक्षात घ्या. आता ह्या 9व्या गुणस्थानामध्ये काय कार्य होतं? मग इथं परिणाम एकूण परिणाम किती होणार मग अनिवृत्तीकरणामध्ये? आदरकरणामध्ये असंख्याक लोक आहे, अपूर्वकरणामध्ये असंख्याक लोक आणि अनिवृत्तीकरणामध्ये एकूण परिणाम किती होणार? बुद्धी लावा. एका समयात एक परिणाम म्हणजे किती परिणाम होणार? जेवढे समय तेवढे परिणाम. अनिवृत्तीकरणाचे जेवढे समय तेवढे परिणाम होणार. अनिवृत्तीकरणाचा अंतर्भूत काळ आहे, अपूर्वकरणापेक्षा छोटा. अंतर्भूत सांगितलं ना एवढा. हे आवली आणि संख्या. संख्यात आवली प्रमाण एक एक संख्यात आपण कमी केलं ना. अपूर्वकरणामध्ये अपूर्वकरण हे 2दा संख्यात ठेवलं, आदरकरण 3 वेळा संख्यातनं गुणाकार केला. आदरकरणाचा काळ, अपूर्वकरणाचा काळ आणि अनिवृत्तीकरणाचा काळ. संख्यात पट कमी कमी आहे, एक एक संख्याचा गुणाकार कमी कमी केला. तर अनिवृत्तीकरणाचा जेवढा काळ तेवढे त्याचे करणार परिणाम, तेवढे विशुद्धीचे प्रकार होणार. त्यापेक्षा कमी पण होणार नाही, त्यापेक्षा जास्त पण होणार नाही. आता हे अनिवृत्तीकरण गुणस्थानामध्ये काय काय कार्य होते तर काही आचार्य दिलंय, फक्त एका ओळीमध्ये सांगितलं. काय? विमलयर छान मुतवह सिहाई विद्यते कमळा. 57 गाथा आपण वाचत होतो. विमलतर म्हणजे अत्यंत निर्मल अशा ध्यानरूपी अग्निशिखेच्या द्वारे, उतव म्हणजे अग्नी, उतवह ते जे अग्नीमध्ये होम केलेलं असतं त्याला ते धारण करते, म्हणून त्याला हुतवह शब्द आहे. हुतभुज, हुतवह असे शब्द येतात अग्नीसाठी. तर ध्यानरूपी अग्निशिखेच्या द्वारे त्याने काय केलेलं आहे? कर्मरूपी वनाला जाळून टाकलं. म्हणजे कशासाठी प्रयत्नशील आहेत? कशासाठी एवढा आपल्या ध्यानामध्ये लीन होतात, तपश्चरण करतात? तर कर्माचा नाश करण्यासाठी. मुली दीक्षा कशासाठी घेतली? कर्माचा नाश करण्यासाठी, काय कर्म वाढवण्यासाठी. म्हणून मग मुली झाल्यानंतर सुद्धा ते शांत बसत नाही, सतत प्रयत्नशील असतात की आपल्या कर्माची निर्जरा कशी होईल. मग एवढं जप वगैरे एवढा त्रास कशासाठी देतात स्वतःला? तर कर्माची निर्जरा करण्यासाठी. म्हणजे ज्याला ते आपल्या ध्यानामध्ये लीन होतात तेव्हा हे गुणस्थानावर आरोहण करतात. उपशम श्रेणी किंवा शपथ श्रेणी चढतात. उपशम श्रेणीवर चढले तर कुठल्याही कर्माचा नाश होणार, फक्त काय होणार तिथं? दमन. जसं आपण दर्शन मोहन यांचा प्रथम उपशम सम्यक्त होताना बघितलं की अंतरकरण होत आहे, मध्ये अंतर पाडतो आणि काय करतो? त्या उपशम म्हणजे सत्तेमध्ये त्या कर्माला दाबून ठेवतो. तसेच तर 21 प्रकृतींचा उपशम श्रेणी असेल तर काय होणार? 21 प्रकृती कोणत्या सांगितल्या होत्या? 7 सोडायच्या. 7 प्रकृतींचा
उपशम शेष औषध झाला की सम्यक्त होते आणि त्या 7 सोडून ज्ञानानंद 3 दर्शन मुनी सोडून बाकीच्या राहिलेल्या 4 तर मुनींच्या किती प्रकृती आहे 21 12 कशा आहे आणि 9 कशा आहे सोपं आहे 12 कशा आनंदामध्ये सोडून घ्यायचं अप्रत्याख्यानावरून प्रत्याख्यानावर संजीवलन आणि 9 कशा आहे त्या 21 प्रकृतींचा उपशम श्रेणीवाला काय करतो उपशम करतो याची खूप मोठी विधी आहे पूर्ण लब्धीसार ग्रंथ आहे ना त्याच्यामध्ये हे सगळ्याचं वर्णन केलेलं आहे 100-200 गाथेमध्ये केवळ उपशम श्रेणीचं वर्णन केलं आहे तिथं काय काय कार्य वगैरे सगळं अपरस्पर्धत होतं अपस्पर्धत होत नाही सगळ्या कर्मांचा उपशम कसा होतो 21 प्रकृतींचा काय होणार अंतरकरण उपशम अंतर्गत उपशमचा अर्थ तुम्हाला उपशम समाजच्या विधी सांगताना सांगितलं म्हणजे मधी अंतर्भूत प्रमाण लंबाई जी आहे निषेकांची तेवढ्या निषेकांना काय करतो त्या कर्मांना खाली आणि वर करतो आणि तेवढी जागा रिकामी करतो अंतर पाडतो आणि मग जे द्वितीय स्थितीमध्ये असतील त्यांचं काय करतो उपशम करतो आणि 2दा दाखवलं तुम्ही अशा 21 प्रकृती काढायच्या अप्रत्याख्यान क्रोध मान माया लोभ प्रत्याख्यान क्रोध मान माया लोभ संजीवलन क्रोध मान माया लोभ आणि मनोकश आहे त्या सगळ्या प्रकृतींचं काय करणार ज्यांचा उदय असेल त्यांची जी प्रथम स्थिती खाली म्हणतात प्रथम स्थिती ती मोठी असते अंतर्मुक्त असते तर उदय सगळ्यांचा असत नाही ना आता श्रेणीवर नाव प्रत्याख्यान कशाचा उदय आहे प्रत्याख्यान कशाचा पण उदय नाही तर अप्रत्याख्यानचा उदय कुठपर्यंत असतो अप्रत्याख्यान कशाचा उदय कुठल्यापर्यंत आता आपण पुरस्कार बघून आलो त्याच्यावर तुम्हाला लक्षात यायला अप्रत्याख्यानावरणाचा 4थ्यापर्यंत 5व्या उदय आला तर तो देसाई कसं करतो अप्रत्याख्यान कशा देसाईमाचा घात करतो ना म्हणून अप्रत्याख्यान कशाचा उदय 4थ्यापर्यंत आहे आणि प्रत्याख्यान कशाचा उदय 5व्या स्थानावर करतात आणि 6व्यापासून फक्त संजीवलन कशा आहे आणि 9 कशाचा उदय आहे देशातच प्रत्येकाचा मग इथं 9व्या स्थानात फक्त उदय कोणाचा असणार एक संजीवलन कशा आहे 4 पैकी कोणतं तर एकच असणार एका वेळेला एकाच कशाचा उदय असतो एका वेळेला 4 कशा होतात का क्रोध पण करायला मान पण करायला होते का उपयोग रूपानं एका वेळेला एकच कशा असतात आणि 9 कशांपैकी एक तर पुरुष वेद असेल 3 वेदांपैकी एक कुठला तर वेद असणार उदय आणि 9व्या गुणाचा हास्यरतीचा वगैरे उदय असतात 9व्या गुणस्थानामध्ये ते 2च उदय असतात एक वेदाचा आणि एक संजीवलन कशाचा तर 21 पैकी तर त्या 2 प्रकृतींची प्रथम स्थिती किती सोडायची तर अंतर्मुक्त आणि ज्यांचा उदय नाही असे बाकीच्या प्रकृतींचे एक आवलीच प्रथम स्थिती सोडतो यांचा उदय नाही त्यांची कारण तो उदयच नाही उदयावलीमध्ये आला त्यांचा काही अंतर करू शकत नाही त्यामुळे तेवढे एक आवलीत ते सोडून बाकीच्या वरच्या एक अंतर्मुक्त प्रमाण आयनवाल्या निषेकांचं काय करतो तो अंतर करतो म्हणजे एवढे जे निषेक आहेत आणि हे जे एवढे त्यांचं अंतर करतो म्हणजे इथं जे काही कर्मपरमाणू आहेत आता ह्या सगळ्यात उदयाला येण्यायोग्य त्यांना खाली उदयाला येण्यायोग्य करतो किंवा वर उदयाला येण्यायोग्य करतो म्हणजे आता ह्यांचं जे हे होणार ह्या निषेकांचं काय करणार अभाव करतो म्हणजे काय करतो आकर्षण किंवा उत्कर्षण करतो खाली ज्याचा उदय आहे त्याच्या पहिल्या स्थितीत देतो आणि ज्याचा बंद सुरू आहे त्याच्या दुसऱ्या स्थितीत देतो सूक्ष्म तुम्हाला सगळं लब्धीसार शिकताना कळेल कारण ते सगळं सांगणं शक्य नाही फक्त भाव लक्षात घ्यायचं असं 21 प्रकृतींचं काढायचं आणि त्याचं हे अंतरकरण केलं म्हणजे आता ह्याचा उदय येणार नाही ह्या काळामध्ये ह्याला अंतराय म्हणतात काय म्हणतात त्याला ह्याला काय म्हणायचं प्रथम स्थिती खाली जे असते त्याला
प्रथम स्थितीत येतो ज्यांचं उदय असेल त्यांच्या, आणि ही द्वितीय स्थिती म्हणायची ह्याला. मग ह्या मधल्या परमाणूंचा मधल्या निषेकांचा काय केला, अपकर्षण आणि उत्कर्षण करून त्याचा अभाव केला. म्हणजे आता ह्या काळामध्ये कोणी उदयाला येणे झालेला नाही. आणि म्हणजे आले हे कुठं काढे होते, अनुवृत्तीकरण गुणस्थानामध्ये. मग ह्याचा अंतर केल्यानंतर हे द्वितीय स्थितीमध्ये असतील ते पुन्हा उदयाला खाली उदयाला येऊ शकतात. म्हणून त्यांचं काय करतो, उपशम करतो. म्हणजे हे उदयाला येणार नाही अशी त्यांची अवस्था करणं, त्याला काय म्हणायचं, उपशम. म्हणजे श्रेणी वर चढून खाली उतरेपर्यंत हे काय होणार नाही, प्रकृती उदयाला येणार नाही असं करणार. तर त्याला म्हणायचं काय, पहिला काय केलं, अंतरकरण. म्हणजे एक अंतर्मुहूर्तामध्ये त्या निषेकांचा अभाव करतो, त्याला म्हणायचं अंतरकरण. आणि त्याच्यानंतर एक अंतर्मुहूर्तामध्ये यांचा उपशम करतो. ही किती स्थिती आहे, सगळी द्वितीय स्थिती अंतःपोटापरी सागर आहे. सगळी सत्तेमध्ये असणार, फक्त एवढ्या अंतर्मुहूर्ताचाच काय करणार, तो अभाव करून ह्या द्वितीय स्थितीमध्ये स्थित असणाऱ्या परमाणूंचा निषेकांचा काय करतो, उपशम करतो. म्हणजे काय करतो, उदयाला येणे, उदयाला न येणे. ह्याच्यामध्ये संक्रमण बाकीचं सगळं होऊ शकेल, परंतु ह्याचा उदय येऊ शकणार नाही. असं जे असे 21 प्रकृतींच्या सगळ्या काय करतो, उपशम करतो. कोण करतो, आणि वृत्तीकरणामधला जो उपशम श्रेणीवर चढलाय तो. आणि जो शपक श्रेणीवर चढला असेल तो काय करतो, दोघं पण ध्यानामध्ये स्थित आहे, परंतु त्याचं ध्यान एवढं उत्कृष्ट आहे शपक श्रेणीवाल्याचं की हे कुठं सत्तेमध्ये राहतच नाही. याचे सगळं स्थिती कांटक घात करून त्याचे सगळे नाशाची प्रक्रिया पूर्ण दुसऱ्या प्रकृती रूपाने संक्रमण करून त्याचं काय करतो, पूर्ण नाशच करतो. हे एवढंच करत नाही, हे सगळं सत्तेमधलं सगळंच काय करणार, संक्रमण करून स्थिती कांटक घात वगैरे करून त्याचा नाशच करतो. त्याला काय म्हणायचं, शपथ क्षय केला. एवढंच लक्षात ठेवा, शपक श्रेणी उपशम श्रेणीवर काय करतो, उपशम. म्हणजे सत्तेमध्ये त्याच्या कर्म राहत आहे, आणि शपक श्रेणीवर काय होते, त्याचा नाश होतो. म्हणजे त्याच्या सत्तेमध्ये सुद्धा कर्म राहत नाही. किती प्रकृतींचा, 21 प्रकृतींचा. म्हणून मग ते तो उपशम श्रेणीवाला उपशमक म्हटला आणि शपक श्रेणीवाला शपक म्हटलेला आहे. आता पुढच्या सूक्ष्म सांप्रदायिक गुणस्थाने स्वरूप आणि वृत्तीकरणामध्ये खूप मोठं कार्य आहे, खूप मोठं त्याचं सगळं वर्णन आहे. ते सगळं लब्धिसारामध्ये विस्ताराने सांगितलेलं आहे. अत्यंत निर्मल अशा ध्यानरूपी अग्नीच्या द्वारे कर्मरूपी वनाला जाळलेला आहे. कुठं होतं कर्मरूपी वन? आपल्या प्रदेशावर पसरलेलं आहे. आपल्या घराच्या अंगणात सगळं ते काय काटे कुठे सगळे उगवतात की नाही, तर काय करतो आपण, खत फेकून सगळं उकडून काढतो. तर आपल्या घराच्या अंगणात सुद्धा आपल्याला खपत नाही, ते सगळं जंगल आलेलं. आणि आता हे तर आपल्या ह्या आत्मारूपी घरामध्ये सगळं जंगल वाढलेलं आहे. कशाचं जंगल वाढलेलं आहे? कर्माचं. मग ते कधी उकडायचं? त्याला वेळच नाही. कर्माची निर्जरा करायला आम्हाला वेळ नाही, कर्म बंद करायला त्याला वेळ आहे. कारण दिवसभर काय केलं, निर्जरा केली का बंद केला, सगळा उपयोग आशिबामध्ये, सगळं बाहेर उपयोग. तर काय केलं तिथं? त्या चिंतन आलं काय तिथं? सांगितलं त्याचा विचार करा आला काय? तर आपली कमाई काय ते लक्षात ठेवा. कर्माची निर्जरा करणं ही जीवाची खरी कमाई आहे. म्हणजे जिथं निर्जरेचं साधन मिळते तिथं काय करायची, कर्माची निर्जरा करण्याचा प्रयत्न करायचा, कर्माला कमी करायचा आपल्याला. आता पुढे उद्याच 10वं गुणस्थानाचं स्वरूप सांगतात, सूक्ष्म सांगतात. ओम नमः प्रवेशाय जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीव जाणे.
या माझ्या ध्रुव स्वरूपामध्ये कर्म नाहीतच. कर्म कर्मामध्ये आहे, मी माझ्यामध्ये आहे. कर्माच्या उदयाने उपशमाने क्षोभशमाने होणारे भाव सुद्धा या माझ्या ध्रुव स्वरूपात नाहीतच. मी निरुपाधी स्वरूप आहे, निष्कलंक आहे, निर्विकार आहे. पहा स्वतःला आणि आनंद घ्या. स्वतःला जाणण्यामध्ये जो आनंद आहे तो अन्य कशातही नाहीच. आपल्या असली स्वरूपाचा आस्वाद घ्या. हे सर्व नकली स्वरूपामध्ये आपण आसक्त झालो आहोत, रमलो आहोत. हे वास्तविक स्वरूप नाहीच माझे. मी ज्ञानमय, ध्रुव चैतन्यमय, आनंदमय जीव आहे. आम्ही ज्ञानाची मूर्ती आहे. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप शुद्ध एको ध्रुव विसर्जन.